कोल्हापूरकरांचं स्वप्न आज पूर्ण होणार. कोल्हापूर सर्किट बेंचचं आज उद्घाटन. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते उद्घाटन. आज जळगावात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा मेळावा. अजित पवार पदाधिकाऱ्यांना करणार मार्गदर्शन, तर काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष प्रतिभा शिंदे करणार राष्ट्रवादीत प्रवेश. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सोलापूर दौऱ्यावर. प्रधानमंत्री आवास योजनेच्या 1348 घरकुलांचं करणार वितरण. पुरंदर विमानतळ प्रकल्पातील शेतकऱ्यांना कमी मोबदला दिला जात असल्याची माहिती. मोबदल्यासाठी शरद पवार मुख्यमंत्री फडणवीसांशी करणार चर्चा. राऊतांनी उत्तर महाराष्ट्रात येऊन एकतरी महापालिका जिंकून दाखवावी. मंत्री गिरीश महाजनांचं संजय राऊतांना आव्हान. आगामी निवडणुकांची दहीहंडी महायुतीच फोडणार, महाजनांनी व्यक्त केला विश्वास. मुंबईत परिवर्तन अटळ आहे. वरळीतील परिवर्तन हंडी फोडल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. विकासाचं लोणी मुंबईकरांनाच मिळणार असल्याचं सांगत केलं आश्वस्त. बेस्ट पतसंस्थेच्या निवडणुकीत राजकारण तापलं. आमदार प्रसाद लाड यांचा उमेश सारंग आणि सुहास सामंतांवर 24 कोटींच्या भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप. पतसंस्थेचा पैसा हौस मौजसाठी उडवल्याचा आरोप. अजितदादा गावकीचा विचार करतात, मात्र भावकीला विसरले. रोहित पवारांचा अजितदादांना टोला. तर भावकीकडे लक्ष दिलं म्हणून तो आमदार झालास, अजितदादांचा जोरदार पलटवार. प्रांजल खेवलकर यांच्या अडचणीत वाढ. खेवलकरांचा दुसरा मोबाईल पोलिसांनी घेतला ताब्यात. एका महिलेनं तक्रार दिल्यानं खेवलकरांविरोधात आणखी एक गुन्हा दाखल. लाडकी बहीण नंतर आता लाडकी सुनबाई योजना सुरू करण्याचा राज्य सरकारचा विचार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज घोषणा करण्याची शक्यता. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या हालचाली. चिंचपोकळीच्या चिंतामणी गणपती बाप्पाचा आज आगमन सोहळा. चिंतामणी गणपतीसह 150 गणेश मंडळांच्या बाप्पाचं आगमन. परेल वर्कशॉप बाहेर गणेश भक्तांची गर्दी. आज पश्चिम रेल्वेवर मेगा ब्लॉक. मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वेची मेगा ब्लॉकमधून सुटका. मुंबईकरांना काहीसा दिलासा. केंद्रीय निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद. राहुल गांधींनी केलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर आयोगाच्या भूमिकेकडे लक्ष. राहुल गांधींच्या आरोपांवर आयोग काय उत्तर देणार? राहुल गांधींची आजपासून मताधिकार यात्रा. 15 दिवस राहुल गांधी बिहारमधील 30 जिल्ह्यांमधून प्रवास करणार. 1 सप्टेंबरला यात्रेचा समारोप. उपराष्ट्रपती पदासाठी आज एनडीएचा उमेदवार ठरणार. पंतप्रधान मोदी आणि जेपी नड्डांकडे उपराष्ट्रपती पदाचा उमेदवार ठरवण्याचे अधिकार. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात परराज्यातील भाविकांचा धिंगाणा. मुखदर्शन रांगेचा दरवाजा बंद केल्यानं भाविकांनी दरवाजावर लाथा मारल्या. गोंधळ घालणाऱ्या भाविकाला पोलिसांनी सुरक्षा रक्षकांनी दिला चोप. बुलढाण्यात जलसमाधी आंदोलनादरम्यान वाहून गेलेल्या आंदोलकाचा मृतदेह सापडला. तब्बल 31 तासांनंतर आंदोलक विनोद पवार यांचा मृतदेह सापडला. अहिल्यानगरमध्ये रस्त्यासाठी विद्यार्थ्यांचा एल्गार. चिमुकल्या विद्यार्थ्यांनी थेट सरपंचाच्या गाडीला चिखल फासत विचारला जाब. शाळेत जाण्यासाठी रस्ताच नसल्यानं चिमुकल्यांचे हाल. राज्यात 20 ऑगस्टपर्यंत पावसाचा इशारा. मुंबईसह कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर अतिवृष्टीची शक्यता. कोकणातील बहुतांश जिल्ह्यांसाठी पुढील 4 दिवस ऑरेंज अलर्ट. नांदेडमधील सहस्त्रकुंड धबधब्याचं आकराळ विक्राळ रूप. प्रचंड वेगानं कोसळणारं पाणी पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी. नागरिकांना सतर्कतेचा इशारा. राज्यात पावसाचं धुमशान. पावसानं अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर. पुरानं रस्ते बंद झाल्यानं वाहतूक ठप्प. पुराचं आणि पावसाचं पाणी साचल्यानं पिकांचं मोठं नुकसान. दहीहंडी उत्सवाला 2 गोविंदांच्या मृत्यूनं गालबोट. थरावर थर रचताना झालेल्या पडझडीत 95 गोविंदा जखमी. दोघांची प्रकृती गंभीर.
उल्हासनगरच्या खासगी रुग्णालयात नातेवाईकांचा राडा. डिस्चार्ज झालेल्या रुग्णाचा मृत्यू झाल्यानं हॉस्पिटलची नातेवाईकांकडून तोडफोड. रुग्णालय प्रशासनाच्या चुकीमुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप. जम्मू काश्मीरच्या किश्तवाडमध्ये झालेल्या ढगफुटीत मोठी जीवितहानी. आतापर्यंत 70 जणांचे मृतदेह बाहेर काढले तर 75हून अधिक नागरिक बेपत्ता.